Welcome dear students. In the 6th chapter of Science and Technology, Classification of Elements, we will discuss how the classification of plants is done. या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत की वनस्पतींचे वर्गीकरण कसं केलं जाते आणि व्हाट आर द क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड व्हाट आर द डिफरंट किंगडम्स and what are the different divisions of plants ते आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. The points which are we are going to cover in this chapter are kingdom Plantae, subkingdom Gymnosperm, subkingdom Angiosperms. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपण किंगडम प्लांटी, सबकिंगडम जिम्नोस्पर्म्स आणि सबकिंगडम अँजिओस्पर्म्स यांच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सला. इन द 8th स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड अबाउट द व्हायटॅकर्स 5 किंगडम सिस्टम. इन व्हायटॅकर्स 5 किंगडम सिस्टम द लिव्हिंग किंगडम वाज क्लासिफाईड इनटू 5 किंगडम्स. या व्हायटॅकरच्या 5 किंगडम सिस्टम मध्ये जे वनस्पती जगत आहे त्या वनस्पती जगताचे 5 किंगडम मध्ये त्याने क्लासिफिकेशन खालील प्रमाणे केलेले होते. These 5 kingdoms were Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Fungi, Kingdom Plantae and Kingdom Animalia. तर असे एकूण 5 व्हायटॅकर्स किंगडम सिस्टम मध्ये 5 किंगडम्स होते. त्याच्यापैकी इन धिस चॅप्टर we will only discuss about the kingdom Plantae. In the nature there are the large number of plants and animals, but what is the main difference between the animals and plants? Plants आणि animals यांच्यामधला सगळ्यात मोठा जर फरक असेल तर plants can make their own food in the process of photosynthesis, while animals cannot make their own food. They depends upon others for food. In plants, the process of photosynthesis takes place in the green parts with the help of chlorophyll, and this presence of chlorophyll in plant cell it makes different from the animals. तर in this topic आपण चर्चा करणार आहोत की what are the basis of classification. त्याच्यापूर्वी we will discuss की why there is a need of classification. आपल्याला क्लासिफिकेशनची गरज का आहे. तर इन द नेचर लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आर देअर. फॉर द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द प्लांट्स अँड टू गेट द मोर नॉलेज विद इन ए शॉर्ट पीरियड ऑफ टाइम द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स इज नेसेसरी. आता प्रश्न निर्माण हा होतो की व्हाट आर द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, की क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर केलं जाते. सो द मेन थिंग इज दॅट द classification is mainly based upon 2 things: similarities and differences. Similarities आणि differences या दोन गोष्टींवर म्हणजे साम्य आणि फरक या दोन गोष्टींवर कोणताही क्लासिफिकेशन हा बेस्ड असतो. तर the points on which the classification is done are as follows. Suppose that we have to classify the different things, then we will use the different criteria. परंतु when we have to classify the plants we have to use the following criteria. Number 1, presence or absence of conducting tissue. प्लांट्स मध्ये कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहेत किंवा नाही हा एक क्रायटेरिया आपण यूज करू शकतो. इन प्लांट्स टू कॅरी द फूड अँड वॉटर फ्रॉम द रूट्स अँड लीव्स टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी देर आर द कंडक्टिंग टिश्यू named xylem and phloem. But in some plants the xylem and phloem are present, while in some plants the xylem and phloem may be absent. So that's why depending upon the presence or absence of conducting tissue means xylem and phloem, plants can be classified into vascular plants and non-vascular plants. दुसरा महत्वाचा जो क्रायटेरिया आपण यूज करतो फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स इट इज प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्लावर्स. इन नेचर वी सी सम आर द फ्लावरिंग प्लांट्स, म्हणजे काही प्लांट्स असे असतात की त्यांना फ्लावर्स येतात
काही प्लांट्स असे असतात की त्यांना फ्लावर्स येत नाही. तर डिपेंडिंग अपॉन धिस डिफरन्स म्हणजे फुले येणारे आणि फुले न येणारे, डिपेंडिंग अपॉन धिस क्रायटेरिया द प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू क्रिप्टोगॅम्स अँड फॅनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स आणि फॅनरोगॅम्स मीन्स फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे ज्यांना फुले येतात. तिसरा जो क्रायटेरिया असतो विच इज यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, दॅट इज सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट. काही बहुतांशी जे वनस्पती असतात देअर सीड्स आर एनक्लोज्ड इन ए फ्रूट, while the seeds of some fruits are naked, means these plants they do not bear fruit but their seeds are naked. अशांना आपण म्हणूया जिम्नोस्पर्म्स. तर डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ सीड्स विदिन ए फ्रूट किंवा द सीड्स आर नेकेड, plants can be classified into angiosperms and gymnosperm. So these are the points on the basis of which the plants can be classified. These are presence or absence of conducting tissue, means either the xylem or phloem present or absent. Second criteria presence or absence of flower, आणि third criteria आहे seeds are enclosed in a fruit or not. In this chapter we have to mainly study the kingdom Plantae. या चॅप्टर मध्ये प्रामुख्याने आपल्याला किंगडम प्लांटी बद्दल अभ्यास करायचा आहे. तर इन किंगडम प्लांटी देयर आर द टू सब किंगडम्स. फर्स्ट सब किंगडम इज क्रिप्टोगॅम्स which is known as non flowering plants, and the second sub kingdom is phanerogams means flowering plants. किंगडम प्लांटी मध्ये दोन सब किंगडम आहेत. याच्यामध्ये पहिला जो आहे क्रिप्टोगॅम्स, ज्यांना आपण म्हणतो अपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुले येत नाहीत अशा वनस्पती, आणि दुसरं जे सब किंगडम आहे ते म्हणजे फॅनरोगॅम्स. फॅनरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पती ज्या वनस्पतींना फुले येतात. तर चला सुरुवात करूया पहिल्या सब किंगडम पासून. जो पहिला सब किंगडम आहे तो म्हणजे क्रिप्टोगॅम्स मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स मीन्स अपुष्प वनस्पती. First of all, we will discuss about the definition of cryptogams. Cryptogams means non-flowering plants, म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येत नाही अशा वनस्पतींना आपण म्हणूया cryptogams. तर the definition of cryptogams is as follows: those plants which do not bear flowers are called as cryptogams or non-flowering plants. म्हणजे ज्या वनस्पती ज्यांना अजिबात फुले येत नाहीत अशा वनस्पतींना आपण क्रिप्टोगॅम्स किंवा अपुष्प वनस्पती म्हणू शकतो. अजिबात फुले न येणाऱ्या काही वनस्पतींची नावे तुम्हाला माहित आहेत का? तुम्ही काही अशा वनस्पतींची नावे सांगू शकाल का? विचार करा बरं. इन धिस पिक्चर यू विल फाइंड द नॉन फ्लावरिंग प्लांट्स. धिस प्लांट इज ए ऑर्नामेंटल प्लांट. हा जो प्लांट आहे हा शोभेच्या प्लांट म्हणून आपण याला वापरतो, बागेमध्ये आपण लावत असतो, याला कधी फुले येत नाही. अँड द सेकंड फिगर, धिस इज द वॉल अँड ऑन धिस वॉल देयर इज ए लश ग्रीन पॅच. धिस लश ग्रीन पॅच इज ऑफ मॉस. इन रेनी सीजन, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहतो की भिंतीवर हिरवळ आलेली असते. ती हिरवळ जी आलेली असते ती सुद्धा वनस्पती असते, त्यांना सुद्धा फुले येत नाही. And these are the examples of non-flowering plants. In kingdom Plantae, the first sub-kingdom was Cryptogam, but the Cryptogam sub-kingdom is divided into 3 divisions. Cryptogams हा sub-kingdom 3 division मध्ये divide केलेला आहे. Division 1 Thallophyta, Division 2 Bryophyta, Division 3 Pteridophyta. तर जो क्रिप्टोगॅम सब किंगडम आहे, इन क्रिप्टोगॅम सब किंगडम देयर आर द 3 डिव्हिजन्स: थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. डिव्हिजन 1 थॅलोफायटा. थॅलोफायटा, फायटा मीन्स प्लांट्स म्हणजेच वनस्पती, आणि थॅलो मीन्स थॅलस लाईक.
means the plants whose body is a thallus-like. Such plants belongs to the division Thallophyta. In this topic, we will discuss about the characteristics of Thallophyta. Number 1, they do not have leaves, root, stem and fruits. Thallophyta are such plants की ज्यांना they do not have leaves, त्यांना पाने असत नाही, roots असत नाही, no stem आणि fruit पण असत नाही. This is the first characteristic of Thallophyta. They are autotrophic due to presence of chlorophyll. These are the green plants. They can make their own food due to the presence of chlorophyll. So they are the autotrophic in nature. They may be unicellular or multicellular, means their body may be made up of a single cell or their body may be made up of many cells. Usually they have a soft and fiber-like body. आता आपल्याला माहित आहे की these are such plants which do not have root, leaves, stem and fruit, आणि म्हणून यांची जी बॉडी असते ही अगदी सॉफ्ट असते and it is a fiber like. In river you must have seen a Spirogyra. When we touch that Spirogyra, it is slimy and soft and its body is fiber like. So the examples of division Thallophyta are Spirogyra, Alba, Sargassum and Chiara, etc. या मध्ये तुम्हाला काही वनस्पतींची आपण उदाहरणे दिलेली आहेत, एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफाइट्स. आणि ही एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफाइट्स म्हणजे काय तर Chiara, Spirogyra जो आपल्याला नदीमध्ये वगैरे मिळतो किंवा तलावाच्या डबक्यात वगैरे पाण्याच्या डबक्यामध्ये मिळतो, आणि these are the other examples of thallophytes. The second division of subkingdom Cryptogams is Bryophyta. The characteristics of Bryophyta are as follows. They do not have root, stem and leaves. Like Thallophyta, यांना पण root, stem आणि leaves नसतात. These plants are thalloid, multicellular and autotrophic. यांची जी बॉडी असते ही थॅलॉइड मल्टीसेल्युलर असतात. देअर बॉडी इज मेड अप ऑफ मोर दॅन वन सेल अँड दे आर ग्रीन. दॅट्स वाय डेफिनेटली दे आर ऑटोट्रॉफिक. दे प्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे आर ऑल्सो कॉल्ड एज एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ब्रायोफाइट्स आर ऑल्सो नोन एज एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम बिकॉज दीज आर फाउंड इन वाटर as well as some of the members of the Bryophyta, they can be found in water as well as on soil. So that's why they are called as the amphibians of the plant kingdom. And the examples are moss, Anthoceros, Markensia and Riccia. In this you will get the examples of Bryophyta. The examples of Bryophyta are moss, जी भिंतीवर हिरवळ वाढते पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ते म्हणजे काय असते मॉस, which is a Bryophyta. Riccia and the last example is Markensia. These are the examples of Bryophyta.